वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्त्याच्या करता ज्यांच्या आधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे ते आपले सर्वांचे परमादरणीय परमपूज्य महंत श्री रामगिरीजी महाराज आपल्या सर्वांना सप्त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे, सन्माननीय आमदार विठ्ठलरावजी लंगे, अमोलजी खताळ, आमदार आशुतोषजी काळे, आमदार विवेकजी कोल्हे, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय आमदार रमेशजी बोरणारे, माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब कांबळे, सन्माननीय बाळासाहेब मुरकुटे, इतर सर्व या सप्त्याचे आयोजक, विविध उपस्थित पदाधिकारी आणि जमलेले सर्व माझे लाखोच्या संख्येने उपस्थित सर्व भाविक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आज हा नाम सप्ताह गेले 7 दिवस सुरू आहे आणि आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत. मी प्रथमतः सद्गुरू गंगागिरी महाराज, परमादरणीय महंत नारंगगिरीजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि हा सप्ताह ज्यांच्या आधिपत्याखाली सुरू आहे ते महंत रामगिरीजी महाराज यांनाही वंदन करतो. उपस्थित सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना आपल्या सर्वांना नमस्कार करतो, आपल्या सर्वांना नतमस्तक होतो. आज या नाम सप्त्याच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सगळ्या लक्षावधी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आज उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपल्या सर्व भाविकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. श्रावण महिन्याच्या या पावन पर्वावर हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. हा सप्ताह एक केवळ धार्मिक कार्यक्रम नाही आहे, पण समाजाला एकत्र आणण्याचं एक व्यासपीठ आहे, मनाला शांती देणारा आहे आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा हा सप्ताह आहे. 7 दिवसाच्या नामस्मरणानं आणि महंत रामगिरीजी महाराजांच्या मधुर वाणीनं आपल्या सर्वांना त्यांनी जीवनाचा सार त्यांनी सांगितला. परस्परामध्ये प्रेम, बंधुत्व भाव वाढून व्यसनमुक्त समाज आणि राष्ट्र अधिक बलशाली झालं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. परम आदरणीय महंत रामगिरीजी महाराज अव्याहतपणे या अध्यात्माचा वारसा पुढे नेत आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा त्यांनी घेतलेला पुढाकार हा आध्यात्मिक चळवळीला पाठबळ देणारा आहे व प्रोत्साहन देणारा आहे. आणि म्हणून मी त्यांच्या या अविरत अशा सुरू असणाऱ्या अध्यात्माच्या चळवळीला त्यांना नमस्कार करतो. एकदा टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा महाराजांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करावं अशी विनंती करतो. अखंड हरिनाम सप्त्याची वाटचाल हा द्विशताब्दीकडे आता सुरू आहे आणि अशा ऐतिहासिक सोहळ्यासाठी आम्ही ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आपले लोकप्रिय नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विनंती केली, गेल्या वर्षी ते वैजापूर तालुक्याच्या त्या
शनी देवगण सप्तेला आले होते. दरवर्षी ते येत आहेत, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांनी तात्काळ मला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आमच्या भाविकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तात्काळ त्यांनी आपली विनंती मान्य केली. त्यांना एकदा पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती आहे. आणि त्यामुळे त्याचबरोबर आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी एकदा स्वागत करावं. माझी एवढीच आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती आहे, हा उत्सव साहेब इतका वाढत चाललेला आहे. लक्षावधी लोक एक अध्यात्माच्या भावनेने या ठिकाणी एकत्र येत आहेत. हा अध्यात्म उत्सव म्हणून राज्य सरकारने याला मान्यता द्यावी अशी मी आपल्याला निमित्ताने विनंती करणार आहे. पुन्हा एकदा आपला अधिक वेळ घेत नाही. पुन्हा एकदा परमपूज्य रामगिरीजी महाराज यांनाही नतमस्तक होतो, वंदन करतो आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं आणि इतर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 ही योजना शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणल्याबद्दल आपल्याच परिसरातील शेतकरी महिला त्यांना राखी बांधून औक्षण करून आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा आभार मानता. एकदा ही योजना आणल्याबद्दल, शेतकरी हिताची योजना आणल्याबद्दल आपण जोरदार वरती हात करून टाळ्या वाजून त्यांचे आभार व्यक्त करूया. मी महिला भगिनींना विनंती करतो. या लाडक्या भगिनी देवाभाऊंना राखी बांधत आहे. जय जवान, जय जवान. धन्यवाद. यानंतर आम्हा सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम सराला बेटाची एक डॉक्युमेंटरी, एक चित्रफित स्क्रीनवर आपण सर्वजण अनुभवत आहात. बेटाच्या भविष्याची जी नियोजनाची कामाची गती आहे ती या स्क्रीनवर आपण अनुभवत आहात. चित्रफित चालू करा ना. चित्रफित चालू आहे ना. मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपल्याला संबोधन करावं. हाँ ये है ना चालू. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आजच्या या अखंड हरिनाम सप्ताह 179वा
या प्रसंगी उपस्थित योगीराज आपले गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सप्त्याला उपस्थित परमपूज्य हबप रामगिरी महाराज, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खासदार भाऊसाहेब वागचौरेजी, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास मुरकुटे, कमलाकर कोते, नितीन अवताडे, सर्व व्यासपीठावरील उपस्थित संत महंत आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे अतिशय अलौकिक असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. मी वैजापूर आणि सिन्नर या ठिकाणी देखील उपस्थित होतो आणि ज्यांच्या अलौकिक तपश्चर्येने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी परमपूज्य योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. ज्यांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह वाहतो त्या गुरुवर्य महंत स्वामी रामगिरी महाराजांना देखील मी मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे या भूमीवर साक्षात भगवंताचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच इथे आज भक्तीचा महासागर लोटलेला आपण पाहतोय. गंगागिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी 179 वर्षापूर्वी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही सुरू आहे. इथल्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरणामध्ये देखील एक भक्तिभाव आणि प्रसन्नता, एक मांगल्य आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी या पवित्र सोहळ्यात मुख्यमंत्री, मी स्वतः, पालकमंत्री आणि आपण सगळेजण या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून हा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. आपले संत सांगून गेले आहेत, विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो. त्यामुळे या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व भाविक आमच्यासाठी विठ्ठल स्वरूपच आहात, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमची ऊर्जा आणि भक्तीचा उत्साह पाहिल्यानंतर आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून बघत होतो, इकडं माणसं सगळे येत होती आणि हे एक आगळं वेगळं चित्र आपण या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पाहतोय. आणि म्हणून एक आपण म्हणतो, गावाची एकी तर देवाची कृपा नक्की. आणि म्हणून आज या पंचकृषीमध्ये आपल्या सगळ्यांची एकी या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो इथं, त्यावेळेस मी सांगितलं होतं आपल्या रामगिरी महाराजांना ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि हे सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. आणि आम्ही जे बोलतो जाहीरपणे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार आम्ही टीम म्हणून काम करतोय. आता आमच्या 2 बहिणी इथं आल्या, त्यांनी राखी बांधली. त्यांच्या शेतकरी महिला या अभियानाला देखील मान्यता दिली. त्यांचा अधिकार त्यांना दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आपल्या सरकारने केली. कोणी किती आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आपल्या महायुती सरकारने देखील नव शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आणि नेहमी आम्ही सांगतो, आज अनेक शेतकरी वारकरी इथं आहेत. आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे. आणि म्हणून बळीराजाचं काल आपण दुसरा हप्ता, मुख्यमंत्री महोदय, आमचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. 6 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये. आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे, आज 7 दिवस अखंड विठुनामाचा गजर, पहाटेची प्रसन्न काकड आरती, ज्ञानेश्वर महाराज गाथा, भगवद्गीता ग्रंथाचं पारायण, संतांच्या वाङ्मयावर मांडले जाणारे ओजस्वी विचार आणि संध्याकाळी आणि रात्री होणारा सुश्राव्य हरिपाठ आणि कीर्तन. आपल्यासारख्या श्रद्धाळू मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणातून जे अलौकिक पुण्य कमवताय, त्याच पुण्याच्या बळावरच हे जग चाललेलं आहे. महाराष्ट्र चाललाय, देश चाललाय. आणि म्हणून या सप्ताहातून मोठा पुण्य संचय होतोय. संतांच्या विचाराचं प्रबोधन होतोय. म्हणूनच या ठिकाणची माती देखील पवित्र झालेली आहे. इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात एकच भाव आहे, काय तुझी माय, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची घोडी आज आली या अभंगा. आणि म्हणून या ठिकाणी 8 ते 10 हजार टाळकरी जेव्हा एका तालात 168 तास भजन करतात, हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी घेतली. विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजाचा आहे, छोटाचा आहे. आणि म्हणून उलट या सप्ताहाची दखल घेतल्याने गिनीज बुकाचंच वजन वाढलेलं आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला जीवनाचा मूलमंत्र दिलेला आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीनता डुबने को अभिमान. आणि म्हणून घेण्यासाठी केवळ ईश्वराचं नाव आणि देण्यासाठी अन्नदान. या जगात तरुण जायचे असेल तर नम्रता हवी. आणि म्हणून अहंकाराने माणूस बुडतो, हा महान विचार त्यांनी दिला. आणि म्हणून अरे थांब बाबा कोण आहे. आणि म्हणून या प्रबोधन कार्यात शतकानुशतक असत पार पाडलं. आणि म्हणूनच मुखात हरिनाम असणं महत्वाचं आहे, हा संस्कार आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, हे हिंदू धर्माची पताका जी आहे अखंड फडकत ठेवायची आहे. या ठिकाणी आपला अभिमान बाळगत एक संत समागम जो या ठिकाणी या महाराष्ट्राला संतांचा आशीर्वाद आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री देखील विकास भी आणि विरासत भी हा नारा दिला आहे. त्याचंच आपण पुढे पालन करतोय. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही जोपासतोय, पुढे नेतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इतर साक्षात पंढरी अवतरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथून जाताना आपण या ठिकाणी जे संतांचं प्रबोधन, आशीर्वाद आणि
जे काय ज्या काय भावना घेऊन जाल, या भावनांमुळे आपापल्या भागामध्ये, आपापल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे काही संतांचे वचनं आहेत ती घेऊन आपण जाल. आणि म्हणूनच हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी कोणत्या जातीचा आहे कोणी पाहत नाही. आणि म्हणून सगळे जातीभेद विसरून इथं आपण एकत्र येतो आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण करतो. आणि म्हणून मी गगनगिरी महाराजांना, आपल्या रामगिरी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष आपण याचं काम करताय, आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळत आहे. आणि म्हणून असंच काम या पुढे देखील सुरू ठेवा. मुख्यमंत्री आहेत इकडं आणि तुमचा एकनाथ शिंदे पण आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपल्या आशीर्वादानेच आम्ही काम करतोय. आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, ऊर्जा, प्रेरणा मिळते आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, लाडक्या बहिणींचं आहे, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्या पाठीशी हे सरकार आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादानेच या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळते आहे. म्हणून आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, मांगल्याचा दीप उजळो, भक्तीचा हा भाव राहो, पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो, अखंड चालो हा नामाचा गजर, विठ्ठलाची कृपा राहो. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचा प्रत्येक दिवस आनंदी जाओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा मी रामगिरी महाराजांना धन्यवाद देतो. रामगिरी महाराजांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. असंच पवित्र कार्य आपल्या हातून अखंडपणे घडत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. मी आता आपल्या सर्वांच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्व वारकरी बांधव भगिनींना मार्गदर्शन करावं. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं अशी विनंती आहे. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. नमः पार्वती पते, हर हर महादेव. आज श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला आशीर्वाद देत असलेले परमपूजनीय रामगिरी महाराज, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, माननीय भाऊसाहेब वाकचौरेजी, बाळासाहेब थोरातजी, आशुतोष काळेजी, अमोल खताळजी, विवेक कोल्हेजी, रमेश बोरनारेजी, विठ्ठलराव लंघेजी, भाऊसाहेब कांबळेजी, बाळासाहेब मुरकुटेजी, नितीन दिनकर, नितीन अवताळे, धनंजय धोरडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनींनो आणि भावांनो, आम्ही मुंबईवरनं उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतनं एक मोठा समुद्र दिसत होता. पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा
भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय. हरिनामाची आणि सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरू रामगिरी महाराजांची किमया आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात. आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे. आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलं आहे की ज्यावेळी युरोप, अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते, ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती, संस्कार, विचार, भाषा काय आहे हे माहिती नव्हतं, त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती. आणि त्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं आमचा सनातन विचार हा लोकांना संस्कार देत होता. तीच भाविकता होती, तोच हरिनामाचा पाठ होता. आणि त्या माध्यमातनं सातत्याने आमची संस्कृती, आमची सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता. आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणं झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला. आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली. पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही. हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही. आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं या भारतातली गुरु परंपरा. सद्गुरूंनी जो विचार दिला, सप्ताहाने समाजाचं जे अभिसरण केलं, त्यामुळे आम्हाला मानसिकरित्या कोणी गुलाम करू शकलं नाही. आमच्या वारकरी परंपरेमध्ये कोणालाही निमंत्रण न देता सर्वांची पावलं आषाढीच्या निमित्ताने ज्यावेळी पंढरपूरला जायला लागली, आक्रमण तर अनेक झाली, पण तरी देखील ही पावलं कोणी थांबवू शकलं नाही. हरिनामाचा गजर हा कोणी थांबवू शकला नाही. पांडुरंगाचा गजर हा कधीच थांबला नाही. ही खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला दिलेली परंपरा आहे. आज आपण बघू शकतो 179 वर्ष सातत्याने सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ही सप्ताहाची परंपरा दिली. कित्येक पिढ्या निघून गेल्या, पण परंपरा तिथेच आहे. आणि आजही सद्गुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येता. या ठिकाणी हरिनामाचं पठण होतं. हरिनामाचं पठण याकरता महत्वाचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला सांगितलं की हरिनामच असं आहे की जे आपल्या दुःखाचं हरण करू शकतं. आणि म्हणून हरिनामाचा या ठिकाणी संकीर्तन केलं पाहिजे. आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला मी मरून जातो आणि आपण सगळे एक होतो.
कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही, कोणीही स्वतःचा विचार करत नाही, कोणी जातीपातीचा विचार करत नाही. सगळे एक होतात, सगळे एकमेकामध्ये विठ्ठल पाहतात, सगळे एकमेकामध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात. आणि म्हणून आजच्या जगामध्ये हरिनामाच्या संकीर्तनापेक्षा दुसरा कुठलाही मोठा उपाय नाही की ज्यातनं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थानं परमपूजनीय रामगिरी महाराजांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा संप्रदाय या ठिकाणी उभा केला की जो संप्रदाय या ठिकाणी आमच्या भारताची, महाराष्ट्राची सज्जन शक्ती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे, जो या ठिकाणी हरिभक्तीचं काम करत असताना आमच्यातलं अध्यात्म जीवित ठेवतोय, आमचे संस्कार जीवित ठेवतोय आणि पुढच्या पिढीमध्ये त्या संस्काराचं रोपण करण्याचं काम चाललंय. मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता, सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते, त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा आपण तयार केला. त्याचं काम देखील सुरू केलं. तिथला अतिशय चांगला हॉल झाला. रस्त्यांची कामं आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर संरक्षणाची कामं आपण करतो. आणि पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण विकास आराखडा झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे जे आमचं सरला बेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या भाविकांकरता एक अतिशय ऊर्जेचं केंद्र असेल. आता त्या ठिकाणी सोलरचं काम देखील आम्ही हातामध्ये घेतो आणि संपूर्ण सोलरच्या विजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि मी विश्वासानं सांगतो की सद्गुरू रामगिरी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही. मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आमच्या पाठीशी देखील आध्यात्मिक शक्ती उभी होती, सज्जन शक्ती उभी होती आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये हा विजय आम्हाला मिळाला. आणि म्हणून शेतकरी असतील, वारकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोचवले. दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोचवतो. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे. मला आनंद आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आज शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो आणि त्यासोबत आपण निर्धार केला होता की शेतकऱ्यांना दिवसाच 365 दिवस वीज मिळाली पाहिजे. 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज आपण देतोय. हळूहळू 100% शेतकऱ्यांना देऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर पूर्वीचे आमच्या शेतकऱ्यांवर 58,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत. आपल्या सरकारनं निर्णय केला 58,000 कोटी रुपयाची थकीत बिलं ही देखील आम्ही माफ करतो आहोत. शेतकऱ्यांकडनं त्याची देखील वसुली या ठिकाणी करायची नाही हा निर्णय आपण केलेला आहे. कारण आमचा बळीराजा, आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थानं आमच्या केवळ ग्रामीण भागाचा नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या आमच्या हरिनामाच्या माध्यमातनं, आमच्या सप्ताहाच्या माध्यमातनं आपल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत ठेवतो. आणि त्यामुळेच
आमचे संस्कार, आमच्या परंपरा या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चाललेल्या आहेत. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात. त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही, केसालाही धक्का लागू देणार नाही, लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं पाठबळ, आपले आशीर्वाद जर आमच्या पाठीशी आहे तर मला या निमित्ताने निश्चितपणे असं वाटतं, हा जो सन्मार्ग आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे, या सन्मार्गावरनं चालण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. आणि हा आशीर्वाद घेण्याकरता काल्याचं कीर्तन या ठिकाणी आहे आणि त्यानंतर प्रसाद आहे, तो प्रसाद ग्रहण करण्याकरता या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालेलो आहोत. या आनंद सोहळ्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. चालू करा. हॅलो 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 विठाला 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 बोला मंडळी भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय. हो, योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड नाम सप्ताह काल्याचं कीर्तन चालू आहे. या कीर्तनामध्ये आणि आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरिता उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, सर्व आमदार, खासदार आणि सर्व मान्यवर. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या कार्याची दखल घेत श्री क्षेत्र बेट सराला या ठिकाणी जे काही विकास कामं चालू आहेत, या ठिकाणी ज्या ज्या काळामध्ये जे जे काही मंत्री महोदय असतील त्या काळामध्ये त्या ठिकाणी कामं झालीत. माननीय सीएम साहेबांच्याच नेतृत्वातून करणारे जरी ज्या ज्या क्षेत्रातले मंत्री असतील तरी ही सगळी कामं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वातच झालेली आहेत. मग आपले रस्त्याची काही कामं असतील, बेटामध्ये जो आता भव्य असा सभामंडप आपला झाला जवळ 7 कोटी रुपयाचा, म्हणजे गिरीश भाऊ महाजन त्याच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी लोकांना उन्हात बसलेलं पाहिलं गुरु नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथीला, कारण त्यावेळेला एप्रिल महिना होता. एवढ्या एप्रिल महिन्यामध्ये लोक उन्हात बसलेले आहेत, कारण आपल्याला मंडप टाकता येत नाही. आपल्याला समाज इतका असतो की एवढा मंडप टाकायचा कुठून, मग कायमचा मंडप तुम्हाला देतो म्हणून त्यांनी 7 कोटी रुपये त्यावेळेला मंजूर केले आणि ते मंडप पूर्ण झालेला आहे. त्यानंतर एक पूल नवीन झालेला आहे त्या ठिकाणी, पूर्व छोटा पूल होता त्यामुळे ट्रॉफिक जाम व्हायची, नवीन पूलही आपल्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी झाला. रस्ते फार खराब होते, रस्ते आपल्या सरकारच्या काळामध्ये त्यावेळेस झालेत. आणि बेटाच्या विकासाचा जो आराखडा तयार केलेला आहे आपण, कारण त्या ठिकाणी जेव्हा महापूर येतो, बेट हे गोदावरीच्या आत आहेत आणि महापुरामुळं
त्या ठिकाणी माती वाहून जाते आणि म्हणून त्याला वॉल गॅबिन वॉलचं जे काही नियोजन आहे खूप मोठं, कारण संपूर्ण बेट जवळजवळ त्याचा जो परीघ आहे जवळजवळ 2.5 किलोमीटरच्या पुढे तो येतो. एवढं बांधकाम करायचं म्हटल्यानंतर त्याला खूप अशा प्रकारचा मोठा खर्च आहे. आणि त्यानंतर मध्ये बाकीचे काही विकासाची कामं आहेत, त्याचा आराखडा आपला तयार आहे आणि तो आराखडा आपल्याकडे सुपूर्द पण केलेला आहे. अधिकारी सुद्धा सगळे कामाला लागलेले आहेत निश्चित, कारण त्या ठिकाणी लाखो समाज येतो. यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट की आता यावर्षी कुंभमेळावा आहे. कुंभामध्ये ज्यावेळेला आणि साधू संत स्नान करतात आणि ते गोदावरीचं संतांच्या स्नानाचं पवित्र जल खाली येतं आणि त्यामुळं काही लोकांची अशी अपेक्षा असते की बेटावर येऊन जर आपण स्नान केलं कुंभाच्या त्या पर्व काळामध्ये तर त्याचं एक विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून तिथं एक घाटाचं अर्जन काम आपल्याला फार करावं लागणार आहे. कुंभाच्या आधी जर झालं तर फार महत्त्वाचं घडेल, कारण त्या ठिकाणी लाखो लोक स्नानाला येतात आणि त्या स्नानाची गैरसोय होते. बाकीचे विकासाचे कामं आपले आहेत. आपण जे सोलरचं सांगितलं ते सुद्धा काम आपण मार्गी लावित आहात. आणि बाकीचे मग भक्तनिवास असेल त्या ठिकाणी एक ध्यान केंद्र तयार करायचं आहे, ध्यान मंदिर तयार करायचं आहे, त्याचे प्लॅन तयार झालेले आहेत. अंतर्गत रस्ते असतील, भक्तनिवास, जवळजवळ हा सगळा प्लॅन होतोय तो 165 कोटीचा प्लॅन होत आहे. आणि एकदा, कारण नेहमी कुठं 2 करोड 5 करोड असं करण्यापेक्षा एकदा जर हा प्लॅन कंप्लीट पूर्ण झाला तर आपल्या वारकऱ्यांना परमार्थ करायला एक चांगल्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि आपणही परमार्थ करायला मोकळे राहू. निश्चित आपण जे काही समाजाकरता कार्य करीत आहात, जे केलेलं आहे, कारण धर्माकरता सुद्धा गोहत्या बंदी करता जे आपण कार्य केलं, गोहत्या बंदीचा कायदा आणला, एवढंच नाही तर राज्यमाता अशा प्रकारचा दर्जा गोमातेला दिला. याच्या पलीकडं, कारण या देशी गायी ज्या असतात ह्या काही फार दुधाकरता कोणी सांभाळत नाही, सेवा म्हणून त्या सांभाळायच्या असतात. आपल्या बेटामध्ये सुद्धा जवळजवळ 250 गायी आपण सांभाळतो. तर त्या लोक सांभाळत नाही, त्यापासून उत्पन्न मिळत नाही आणि म्हणून त्याकरिता प्रत्येक गायीला 50 रुपये एका दिवसाचे अशा प्रकारे अनुदान आपण जे चाऱ्याकरिता दिलेलं आहे, त्यामुळे गोशाळा चालवणाऱ्यांना खूप मोठा दिलासा त्यातून प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून गोहत्या थांबण्याकरता खूप चांगल्या प्रकारची मदत त्यातून होत आहे. आता या गोहत्या बंदीचा कायदा असून देखील काही ठिकाणी आणि पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर मे महिन्यामध्ये जो अध्यादेश आपण जारी केला की त्या अध्यादेशामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की जर एखाद्या ठिकाणी गोहत्या होत असेल तर ती जबाबदारी त्या स्थानिक पोलीस स्टेशनची आहेत. त्याचप्रमाणे नुसतं पोलीस स्टेशनच नाही, मग तिथं त्याजवळ असणारी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टरपर्यंत जेवढे सर्व अधिकारी आहेत त्यांची ती जबाबदारी आहेत. आणि म्हणून, कारण बऱ्याच वेळा गोरक्षकांवर हल्ले होतात. मी गोरक्षकांकरता सांगेल, हा अध्यादेश आपल्यापर्यंत कधी आला नसेल, तो आम्ही वाचलेला आहे. गोहत्या बंदी करता अतिशय महत्त्वाचा तो अध्यादेश आहे, तो आपण प्राप्त करून घ्यावा आणि निश्चित आपल्याला गोहत्या इथून पुढे करण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. आता मागच्या महिन्यामध्ये आषाढी वारीला आपण सर्व वारकरी गेलात. आषाढी वारीमध्ये आणि पंढरपूर जे आहेत, या पंढरपूर करता आणि जो हजारो कोटींचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी विकास कामाला सुरुवात झालेली आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये खूप घाण असायची, परंतु आपल्या सरकारने जे प्रयत्न केले की स्वतंत्र वारकऱ्यांना एक वेगळी जागा दिली की चंद्रभागेमध्ये कोणीही त्या ठिकाणी बसू नये, थांबू नये, आणि म्हणून त्याकरता स्वतंत्र व्यवस्था करून दिली. शेवटी व्यवस्था फार महत्त्वाची असते आणि स्वतंत्र व्यवस्था करून दिल्यामुळं वारकऱ्यांची फार मोठी सोय त्यामुळे झाली आणि म्हणून सर्व वारकरी याबद्दल अतिशय खुश आहेत. अतिशय खूप चांगल्या प्रकारचं कार्य आणि आपलं जे चालू आहे, आपलं जे कार्य आहे ते धर्माचं कार्य आहे. हिंदू धर्माचं आपण कार्य करीत असताना आपण कुठल्याही धर्माचे, आम्ही देखील कुठल्या धर्माचे विरोधक नाही, समर्थकही नाही, परंतु ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी अराजकता होते आणि शेवटी त्या अराजकतेच्या विरुद्धामध्ये कुठेतरी आवाज हा उठवावा लागतो, कोणीतरी बोलावं लागतं. दुर्जन जेव्हा दृष्टकृत्य करतो
त्यावेळेला सज्जनाचं देखील कर्तव्य असतं. सज्जन जर मुखदर्शक बनून राहिला तर दुर्जनाची अशा प्रकारची क्षमता वाढत जाते, दुर्जनाचे मनोबल वाढत जातं. आणि म्हणून सरकार खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने, सर्व भक्तगणांच्या वतीने निश्चित आपल्या सरकारला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ज्या ज्या ठिकाणी अराजकता, या ठिकाणी एक आणखी महत्त्वाची गोष्ट की श्रीरामपूर शहराच्या ठिकाणी सुद्धा आणि खूप अराजकता काही काळापासून सुरू झालेली आहेत. आपण त्याकडे लक्ष देऊन ती अराजकता थांबावी. जे कोणी अन्याय अत्याचार करणारे असतील, धर्माचं कार्य हे आपण करीत असताना करावं, सर्वांनीच करावं. प्रत्येकाने आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवलाच पाहिजे, पण इतर धर्मांचा आदर देखील ठेवला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धर्माच्या नावाखाली अराजकता जर कोणी करीत असेल तर त्या अराजकतेला विरोध करण्याकरता सर्वात पुढं रामगिरी महाराज असणार आहेत. कारण अराजकता करण्याकरता हा धर्म नाही आहेत आणि हा धर्म अराजकता शिकवित नाही. आणि म्हणून अशा प्रकारची अराजकता घडू नये. तरी अशा प्रकारे जे आपण या राज्यामध्ये कार्य करीत आहात अतिशय स्तुत्य आहेत. आणि सर्व संत साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. कोणी याला पुरोगामी म्हणत असेल, कोणी प्रतिगामी म्हणत असेल. पुरोगाम प्रतिगाम हे शब्द अलीकडचे आहेत. त्याआधी हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आहे. वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राची कल्पना देखील होऊ शकत नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला सुद्धा कोणी लांछन लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण वारकरी संप्रदाय सर्वांना घेऊन चालणार आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अशा प्रकारचा आणि हा वारकरी संप्रदाय आहे. आपण खरोखर व्यस्त असताना देखील आमच्या या समाजाच्या, कारण समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याकडं ज्या वेळेला निमंत्रण घेऊन गेलो, आपण व्यस्तता असताना देखील या ठिकाणी आलात. आपल्या या गंगागिरी महाराजांच्या सर्व भक्तवर्गाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण काल्याचं कीर्तन सुरू करीत असताना सोनियाचा दिवस हा अभंग म्हणत असतो. आणि त्यावर एक आनंद म्हणून नाचतात लोक. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. गावं, नाचावं, उड्या माराव्या, फुगडी खेळावी, हा एक आनंद उत्सव असतो. हा आनंद उत्सव 5 मिनिटामध्ये आपण आवरून घेऊ. विठाला 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 सर्वांनी जागेवर उभं सोनियाचा दिवस आजी अमृत पहाला. सोनियाचा दिवस आजी अमृत पहाला. सोते गाणं सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि जागेवर नाचायचं आहे. बरं, सोनियाचा दिवस आजी अमृत पहाला. सोनियाचा दिवस आजी अमृत आजी अमृत पहा.